मंत्री संजय राठोड यांनी ऑपरेशन टायगरच्या संदर्भात एक सूचक विधान केले। आगे आगे देखो होता है क्या असं संजय राठोडांनी म्हटलं। तर आता पुन्हा राजकीय भूकंप होणार का या संदर्भातल्या चर्चांना उधाण आलेलं आहे। तर राठोड यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। याबद्दल मी काही अधिक बोलण्यापेक्षा शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी या संदर्भात अतिशय स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मी या संदर्भात एवढंच सांगणार आहे की आगे आगे देखो होता है क्या। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। इंद्रलोकच्या अग्नितांडवानंतर आता सरनाईक आक्रमक झाले। तहसीलदार आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांनी चांगलंच सुनावलंय। लागलेल्या आगीमध्ये तिघांचा मृत्यू झालाय। तर संतप्त वातावरणामध्ये मंत्री सरनाईकांनी घटनास्थळी भेट देत दुर्घटनेची पाहणी केली आणि आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर सरनाईक हे अधिकाऱ्यांवर संतापल्याचं पाहायला मिळाले। घटना नहीं घडती। आप बांगलादेशच्या तहसील कार्यालयानं फक्त डोळेझाक केलेली असं दिसतंय। महापालिकेनं डोळेझाक केलेली आहे कारण खरं तर तहसीलदारांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे कांदळवानाची कत्तल होत असेल, भूमाफियांच्या माध्यमातून तिकडे भरणी होत असेल, त्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल, शासकीय काही जागा असेल तर त्या शासकीय जागेवर जर झोपडपट्ट्या होत असतील तर त्या ताबडतोब खाली करणं किंवा ती ज्या जमिनीवर असं अतिक्रमण होत चाललेलं आहे, भरणी होत चाललेलं आहे ते होऊ न देणं हे कर्तव्य होतं। महापालिकेच्या लोकांनी ताबडतोब यावर कारवाई करून ज्या झोपड्या त्या झोपड्या काढल्या पाहिजे। एवढी सुविधा सर्वसामान्य जनतेला सुद्धा जे अधिकृत घरांमध्ये राहतात त्यांना सुद्धा मिळत नाही तेवढ्या सुविधा इथं ह्या भूमाफियांनी करून दिलेल्या आहे। ही दुर्दैवाची बाब आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला जातोय का या संदर्भातली चर्चा आता सुरू झाली आहे। कारण शाळेतील कपाटामध्ये काही पुस्तकं सापडली, जादू टोण्याची आणि नशेची औषधं सुद्धा सापडलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असल्याचं योगेश्वरी शिक्षण संस्थेचं स्पष्टीकरण आहे। आम्हाला तुम्ही आम्ही 12-15 वर्ष तुमच्या शाळेपासून सगळे शिकलो सर, आम्ही सांगणार तुम्हाला हे कमी सांगतो। ही घटना निंदनीय म्हणजे तुम्ही मला 1-2 वर्ष अध्यक्ष त्याच्या आधी खुर्साळे साहेब होते, खुर्साळे साहेबांनी डोक्यावर पट्टी। कुठलीही शिक्षण संस्था किंवा त्याची शाळा किंवा महाविद्यालय ही कुठलीही जागा धर्म प्रसाराचं कार्य किंवा अशी कामं करण्याची जागा नाही। हा योगेश्वरीमध्ये आज नाही स्थापनेपासूनचा विचार आहे आणि तो आजही आम्ही पाळतो। आम्हालाही आमचंही मत हेच आहे की असा प्रसार कोणालाच करता येणार नाही। आम्ही या प्रकरणी ताबडतोब चौकशी लागू आणि लवकरात लवकर ठरलेल्या मुदतीमध्ये त्याच्यावर निर्णय घेऊ। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगच्या जागेत उतरवण्यात आल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे। या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले। दरम्यान यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देऊन काळजी करण्याचं काहीही कारण नसल्याचं सांगितलेलं आहे। अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे। चुकून जे काही कार पार्क होतं आमच्या पायलटला काही सापडलं नाही, तो कार पार्क मध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं, छान काय काळजी करायची। मी निश्चितपणे हे चेक करेन। मला आता त्याची कल्पना नाही त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातली चौकशी मी करेन। आदरणीय भुजबळ साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि लँडिंग करताना जिथे हेलिपॅड आहे त्याऐवजी पार्किंगमध्ये पायलटनी ते लँडिंग केल्याचं कळतंय। ही चूक नुसती पायलटची म्हणता येणार नाही, ही प्रशासनाची सुद्धा चूक आहे। आम्ही वारंवार प्रशासनाला विनंती करत असतो की ज्यावेळेस VIP प्रवास करतात त्यावेळेस त्यांनी काळजी घेणं, त्यांची काळजी घेणं महत्त्वाचं असतं। जी चूक आज आपल्याला सर्वांच्या डोळ्यासमोर दिसते आहे, मोठी दुर्घटना झाली असती पण सुदैवानं ती दुर्घटना आज महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं ती टळली असं समजूया। मला एवढंच सांगायचं आहे की एवढं दुर्लक्षपणा नाही तर एवढा हलगर्जीपणा सरकारकडनं एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असेल तर हे योग्य नाही। अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल आम्ही सर्वजण स्वतः कार्यकर्ते, पत्रकार व सगळे मिळून तपास त्या ठिकाणी करतच आहोत। ऍक्सिडेंट होता तर घातपात होता याच्या पुढे जाऊन आपल्याला त्या काही गोष्टी कळतील।
पण मग लगेचच भुजबळ साहेबांच्या बाबतीत सुद्धा अशी एखादी घटना घडत असेल तर सरकारने व नेत्यांनी या बाबतीतली काळजी घ्यावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.